गडिंग्लजकडे परीक्षेसाठी जात असलेला कागल तालुक्यातील सावर्डे इथला रितेश पाटील वय 21 याला अज्ञात वाहनानं पाठीमागून धडक दिल्यानं या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पुढील तपास मुरगुड पोलीस ठाणे करत आहे। कागल तालुक्यातील माद्याळ गावच्या हद्दीत दुपारी 1च्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सावर्डे बुद्रुक येथील 21 वर्षीय युवक रितेश तानाजी पाटील जागीच ठार झाला। रितेश हा गडिंग्लज इथं परीक्षेसाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला। या घटनेची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितेश पाटील वय 21 राहणार सावर्डे बुद्रुक हा आज MH 09 FT 2451 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून गडिंग्लज इथं परीक्षेसाठी निघाला होता। माद्याळ गावच्या हद्दीत संतोष राणे यांच्या शेताजवळ असताना समोरून वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनानं त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली। या धडकेत दुचाकीच्या टाकीचा पत्रा फाटून रितेशच्या उजव्या मांडीला गंभीर जखम झाली आणि त्याला जबर मार लागला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय। या अपघाताची फिर्याद दीपक यशवंत पाटील यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि रितेशचा मृतदेह मुरगुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला। शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सावर्डे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। रितेशच्या पश्चात वडील, बहीण, आजी आणि आजोबा असा परिवार आहे। या दुर्दैवी घटनेमुळे सावर्डे गावात शोककळा पसरली आहे। मुरगुड पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत।